तू हिरे माझा मित्वाचा 6 डिसेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहत आहोत. आज एपिसोडवरूनच थोडासा उशीर आला. आता अंजली जी आहे तर ती अर्णवला विचारत असते. अर्णव रेडी होऊन खाली आलेला असतो. हे काय बर्थडे गर्ल कुठं आहे म्हणून अर्णव लगेचच वरती हात करतो आणि म्हणत असतो की लेडीज अँड जेंटलमेन बर्थडे गर्ल इज हिअर असं म्हणत असतो. आणि इकडे आपल्याला वरती ईश्वरी येताना दाखवलेली आहे. ईश्वरी अतिशय सुंदर अशा साडीमध्ये दाखवलेली आहे. खूपच सुंदर ईश्वरी आज दिसत असते. आता ईश्वरीचं इतकं छान रूप बघून राकेश, लावण्य नसते ते पण वल्लरी, राकेश हे सगळेजण पाहतच राहतात. आता मामीला अचानक आठवतं की तिने त्या बॉक्समध्ये फोटो ठेवले होते. तर ते आठवून मामी म्हणतात की मी ज्या बॉक्समध्ये फोटो ठेवले होते तो तर हा ड्रेस नाही आहे. म्हणजे मग गेला कुठं तो ड्रेस? म्हणजे मग ईश्वरीने ते फोटो पाहिलेच नाहीत. आणि राजेशसुद्धा ईश्वरीकडे बघतच राहतो. आता एवढं झाल्यानंतर अंजली, आकाश आणि मामा हे तिघजण तर खूपच खुश असतात. आता ईश्वरी हळूहळू खाली यायला लागते. आता अर्णव जिन्याच्या खालच्या पायरीपर्यंत जातो आणि हात पुढे करतो. ईश्वरी खाली यायला लागलेली असते तर तिला खाली घेऊन येण्यासाठी. आणि इथे आपल्याला तो हिरे माझा मितवामधील खूप छान असं गाणं पाठीमागे ऐकवलेलं आहे. तुम्ही टी व्हीवर त्याचा भाग नक्की बघा. म्युझिकल ज्या गोष्टी असतात ते शक्यतो टी व्हीवरती स्पष्ट बघितल्यानंतरच खूप छान वाटतात. आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या हातात हात घेऊन खाली उतरून येतात आणि सगळ्यांच्या समोर हॉलमध्ये येतात. त्यावरती लगेचच अंजली म्हणत असते, वाव खूपच छान दिसतीये. आणि आकाश तर म्हणतो, वाव ऑसम लुक आहे वहिनी साहेबांचा. मामा म्हणतात, कमाल डिझाईन केला आहे हा ड्रेस, अप्रतिमच. असं सगळेजण आता ईश्वरीच्या ड्रेसचं कौतुक करत असतात. आता राकेशला आणि वल्लरीला हे तर काही आवडत नसतं. अंजली म्हणते, खरंच केवढी सुंदर दिसतीये माझी क्युटी पाय. असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणत असते, थँक्यू ताई म्हणून. आता राकेश मनात विचार करतो, गोड तर दिसतीये माझी इंदुरी जिलेबी, पण ऐनवेळी हा सुंदर एवढा कॉस्ट्यूम आलाच कुठून? मी तर याने डिझाईन केलेला ड्रेस आत्ता बाहेर जाऊन जाळून आलोय, असा राकेश मनात विचार करतो. आता अर्णव मनात म्हणतो, थँक्यू सो मच, पण माझी वाईफ मला काहीतरी सरप्राईज देणार आहे आणि मी त्या सरप्राईजची वाट बघतोय. आणि आम्हाला बाहेर जायचं आहे, आम्हाला निघायचं आहे, आम्ही जाऊ शकतो का? सगळेजण म्हणतात हो. आकाश म्हणतो, बघितलं ना दादाला किती घाई झाली ते बाहेर जाण्याची. आता मामा म्हणतात, आधी स्वतः तयार व्हायला वेळ लावायचा आणि मग नंतर घाई करायची, याला काय अर्थ आहे? नंतर आकाश म्हणतो, जाऊ दे हो डॅड, जरा चेहरे तर बघा दोघांचे कसे झालेत ते. तर लगे अर्णव म्हणतो, काय आकाश? तर अर्णव म्हणतो, दादा कळतं आहे आम्हाला. ठीक आहे जा. आता राकेश मनात म्हणतो, हे सहन होत नाही आहे मला. काहीही करून यांच्या आनंदावरती विरजण पाडायलाच हवं मला. आणि असं म्हणून राकेश बाहेर चाललेला असतो. तोपर्यंत ईश्वरीला नम्रताचा फोन येतो आणि ईश्वरी मनात म्हणते, अरेंजमेंट तर झाली असेल ना. नम्रताचा फोन येतोय आणि नंतर म्हणते, मला नम्रताचा फोन येते, मी बाहेर जाऊन बोलते हां. आता ईश्वरी फोनवर बोलायसाठी बाहेर जाते. आता ईश्वरी म्हणते, हा नम्रता बोल ग, काय झालं? त्यावर नम्रता म्हणते, इशू अगं आई बाबा अजून हॉस्पिटलमध्येच आहेत, पण आईचा फोन आला होता. ईश्वरी म्हणते, काय झालं? बाबा बरे आहेत ना? नम्रता म्हणते, हो बाबा तर बरे आहेत, पण आई काहीतरी वेगळंच सांगत होती. नम्रता म्हणते, काय झालं? तर ईश्वरी म्हणते काय झालं? तर नम्रता म्हणते, आई म्हणली की आज घराच्या बाहेर कुणीही पडू नका. ती म्हणते, का? तर आज घराच्या बाहेर पडू नका. संध्याकाळपासून तिचा डावाडोळा लवत होता, त्यामुळे ती सांगत होती की कुणीही घराबाहेर पडू नका आणि ईश्वरी आणि अर्णवला सुद्धा सांग म्हणून. ईश्वरी म्हणते, अगं पण ताई तुला तर माहिती ना आज मी अर्णव सरांना घेऊन. नम्रता म्हणते, हो मला माहिती आहे, म्हणून तर मी तुला घाईने फोन केला. ईश्वरी म्हणते, ताई तू बिलकुल काळजी करू नकोस हां. आणि तुला तर माहिती आहे ना आजची संध्याकाळ ही माझ्या जिंदगीतली सगळ्यात बेस्ट संध्याकाळ असणार आहे म्हणून. नम्रता म्हणते, हो पण आईला वाटते त्याचं काही इश्यू. त्यावर ईश्वरी म्हणते, अगं तिनं माझ्या वाढदिवसाला इथे येऊ शकली नाही आहे ना, म्हणून थोडीशी अस्वस्थ झाली असेल, बाकी काही नाही. म्हणूनच असे मनात विचार येत असतील तिच्या. आणि पुढे म्हणते की ताई तू फिकर करू नकोस हां, फिकर नॉट. अर्णव सर माझ्यासोबत असताना कोण काही करू शकणार आहे मला, हो की नाही? नम्रता म्हणते, हो तेही आहेच म्हणा. ईश्वरी म्हणते, बरं चल ठीक आहे, ठेवू का मी फोन? उशीर होतो हां मला निघायला, बाय. म्हणून ईश्वरी फोन ठेवते आणि आतमध्ये जाते. आता फोन ठेवल्यानंतर ईश्वरी म्हणते, आई म्हणत होते ते सरांना आणि बाकीच्यांना सांगितलं तर सगळेजण उगाच टेन्शन घेतील, असं म्हणून ईश्वरी घरामध्ये येते. आता घरात सगळेजण म्हणत असतात, हे सांग ना तुम्ही दोघं कुठे चालत, एवढं काय सिक्रेट ठेवतं? अर्णव म्हणत असतो, खरंच मला माहिती नाही. तोपर्यंत ईश्वरी आतमध्ये येते. आता अर्णव म्हणतो, मिस सुंदर एव्हरीथिंग इज ऑल राईट? तर ईश्वरी म्हणते, हो सगळं काही ठीक आहे हां, असं म्हणते. आणि मनातल्या मनात विचार करायला लागते की
आईला आमचा एक फोटो पाठवू का, त्यामुळे आमचा जर हॅपी असलेला फोटो आईला पाठवला तर आईचं मन शांत राहील. तर त्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते, सर आईला एक फोटो पाठवायचा का प्लीज, आईला हवा होता, आईला खूप आपली आठवण येत होती. तर अर्णव म्हणतो, हो त्यात काय एवढं. म्हणून ते दोघंजण लगेच एक सेल्फी काढतात आणि त्यांच्या आईला पाठवून देतात. इतक्यातच राकेश फोन घेऊन त्याचा बाहेर जातो आणि फोनवरती तो त्याचा पुढचा प्लॅन तयार करत असतो. अर्णव आता म्हणत असतो सेल्फी काढल्यानंतर, ऑल राईट निघतो आम्ही आता. आकाश म्हणतो, ओके हॅव अ ग्रेट टाईम गाईज. आणि मामा म्हणतात, लवकर परत यायची, घाई करू नका, आज मजेत वेळ घालवा. असं म्हणून सगळेजण त्यांची चेष्टा करून त्यांच्यावरती हसत असतात. अंजली सुद्धा बाय म्हणते. आता हे दोघंजण सुद्धा घराच्या बाहेर पडतात. इकडे वल्लरी लावण्याला फोनवर बोलण्यासाठी निघून जाते आणि राकेशही गेलेला असतो. आता अर्णव आणि ईश्वरी गाडीच्या बाहेर येतात. त्यावर अर्णव म्हणतो, मिसेस इंदोर आता तरी सांगणारच का आपल्याला कुठं जायचं आहे ते. तर ईश्वरी म्हणते, अवसर तेच तर सरप्राईज आहे ना. अर्णव म्हणतो, मिस इंदोर गाडी मला चालवायची, तर गाडी न्यायची कुठे हे मला कळायला हवं ना. ईश्वरी म्हणते, मी रस्ता सांगेन तिकडे गाडी घेऊन जायची, चला उशीर होतोय. अर्णव म्हणतो, ठीक आहे ऑल राईट म्हणून गाडीचा दरवाजा उघडतो तिच्यासाठी. आता ईश्वरी बसते, अर्णव पण बसतो आणि दोघेजण निघायला लागतात. आता जशी अर्णव आणि ईश्वरीची गाडी निघून जाते तर गाडी निघून गेल्यानंतर पाठीमाग असणाऱ्या झाडीमध्ये राकेश जो आहे तर तो लपून बसलेला असतो. आणि लगेचच राकेश बाहेर येतो आणि गाडीकडे बघतो तर ते दोघं बाहेर निघून गेलेले असतात. लगेचच तो फोन लावतो त्याच्या माणसांना आणि फोनवरती तो सांगत असतो. राकेश फोनवर गुंडांना सांगतो, गाडी निघाली, ग्रे कलर आहे आणि गाडीचा नंबर लिहून घे असं म्हणून तो गाडीचा नंबर सांगतो आणि म्हणतो की इथून पुढे सगळं काही प्लॅनप्रमाणे व्हायलाच हवं, पण जे काही करायचं आहे ते पहिला चौक लागायच्या आतमध्येच, तरच ते आपल्या हाती लागतील. आणि ते जर का पुढे निघून गेले तर त्यांचा पुढे काय रूट आहे ना ते मलाही माहीत नाही आहे, कळलं का तुला, मी सांगतोय त्या पद्धतीनं कर असं राकेश बहुतेक त्याच्या गुंडांना पाठवतोय आणि फोन ठेवतो आणि पुढे म्हणतो की सरप्राईज देत आहेत एकमेकांना, द्या सरप्राईज द्या आणि आता बघा तुमची कशी वाट लावतोय ते, असं राकेश मनातच म्हणतो आणि मज्जा येणार आहे असं म्हणून हसतो आणि पुढे म्हणतो, बघ तेव्हा या सगळ्यात माझ्या इंदोरी जिलेबीला खरचटू सुद्धा देऊ नकोस, त्या चिंट्याची लागू दे वाट, म्हणजे कसं जिलेबी आहे ती येईल माझ्या बिटीत, असं राकेश विचार करत असतो आणि त्यानंतर घरात निघून जातो. आता इकडे वल्लरी लावण्याला फोन लावते आणि म्हणते, एवढा मूर्खपणा अगोदर मला थोडं विश्वासात घ्यावं, हे सगळं वाटलं नाही का तुला, आणि मला एक गोष्ट सांग, हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून हे सगळे नसते उद्योग केलेस ग तू. त्यावरती लगेच लावण्या म्हणते, मामी हाच प्रश्न मी सुद्धा तुम्हाला विचारू शकतेस ना, तुम्ही घेतलं होतं का मला कॉन्फिडन्समध्ये. तर मामी म्हणते, अगं पण मी तुला सांगत होते ना आहे माझा काहीतरी प्लॅन. तर लगेचच वल्लरी लावण्या म्हणते, व्हॉट प्लॅन, मामी व्हॉट प्लॅन, कसला प्लॅन, सगळा फसका प्लॅन. तर त्यावर मामी म्हणतात, तुमच्यामुळं फसलाय माझा प्लॅन. तर लगेचच वल्लरी म्हणते, ओ प्लीज मामी तुमचा प्लॅन एवढा काही ग्रेट आहे असं मला आणि जिजूनं वाटलंच नव्हतं, आणि ॲट एनी कॉस्ट मला त्या मिडल क्लासला ARने डिझाईन केलेला ड्रेस घालूच द्यायचा नव्हता, म्हणून जिजनी माझ्यासाठी हा वेगळा प्लॅन क्रिएट केला होता. वल्लरी म्हणते, अगं पण थोडा वेळ थांबला असता तर काही बिघडलं असतं का तुमचं. तर लगेचच लावण्या म्हणते, काय करणार होता तुम्ही आणि कळून, आणि मे बी आम्हाला जर का तुमचा प्लॅन कळाला असता तर आम्ही शांत बसलोच असतो ना, पण तुम्ही सांगितलं का काय प्लॅन आहे तुमचा आता तरी सांगा ना. तर वल्लरी म्हणते, ते जाऊ दे, तो अर्णव ईश्वरीला घेऊन गेला सुद्धा बाहेर, आपल्या सगळ्यांचे सगळे प्लॅन फसलेत आज, ते सुद्धा आपल्यामुळे, म्हणजेच आपल्या मूर्खपणामुळे हे सगळे प्लॅन फसलेत, हे फॅक्ट आहे. लावण्या म्हणते, आम्ही ॲटलिस्ट ट्राय तरी केलं, तुमचा काय प्लॅन होता ते तुम्ही अजूनही सांगत नाहीत, नसेलच सांगण्यासारखं नाही का. मामी म्हणत असते, लावण्या मी माझा प्लॅन जर का सांगितला असता ना तर आनंदाने उड्या मारल्या असत्यास तू, आनंदाने उड्या, पण लावण्याला काही पटत नसतं. पुढे वल्लरी म्हणते, जाऊ द्या आता, बोलण्यात काही अर्थ नाही आहे, मला ना तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे, ठेव फोन, असं म्हणून वल्लरी तिकडे फोन करते आणि इकडे सुद्धा लावण्या चिडून फोन ठेवून गाडीत बसून पुढे निघून जाते. आणि पुढे वल्लरी म्हणत असते, ईश्वरीने जर असते फोटो पाहिले असते ना तर हे असं भांडण्याऐवजी आम्ही सगळेजण पार्टी करत बसलो असतो. वल्लरी पुढे म्हणत असते, लावण्याशी काही कामाचीच नाही हे मुलगी, असं म्हणून मामी वैतागून तिथून निघून जाते. आता इकडे दुसरं सीन दाखवलेलं आहे, गाडीमध्ये अर्णव आणि ईश्वरी जात असतात आणि ईश्वरी सांगत असते, सर पुढून राईटला जायचं आहे, आता पुढे कुठं जायचं हे सगळं ईश्वरी अर्णवला सांगत असते. अर्णव म्हणतो, मला ना आज खूपच छान वाटतंय. ईश्वरी म्हणते, का बरं. तर अर्णव म्हणतो की इंदोरची मुलगी मला मुंबईचे रस्ते सांगते ना म्हणून. त्यावर आणि पुढे म्हणतो की नाईस, हे खूपच छान आहे आणि मग असेच ते दोघंजण गाडीत पुढे जात असतात. पुढे आता अर्णव म्हणतो, मिस इंदोर आता तरी सांगणारच का मला की तू कुठे आम्हाला घेऊन चालली येते. तर ईश्वरी म्हणते, सर अहो कळेल ना तुम्हाला, थोड्याच वेळात कळेल.
आता या दोघांची गाडी आणखीन पुढे जाते आणि अचानक एका ठिकाणी जोरात गाडीला ब्रेक लावावा लागतो अर्णवला, कारण गाडीच्या समोर 2 गुंड माणसं हातात मोठी दांडकी घेऊन आलेले असतात. आता अर्णव हे सगळं बघून म्हणतो, मी सिंदूर हे सरप्राईज आहे का तुझं? तर ईश्वरी म्हणते, सर पागल झाल्यात का तुम्ही? हे असलं सरप्राईज मी कशाला देईल म्हणून. ईश्वरी तर खूप घाबरलेली असते. आता या दोघं जण ते जे 2 गुंड असतात ते अर्णवला सतत खुणवत असतात की बाहेर ये म्हणून. मोठं लाकूड दाखवून ते त्याला खुणवत असतात की बाहेर ये. आता अर्णव बाहेर जाण्याचा प्रयत्नच करत असतो. तोपर्यंत ईश्वरी त्याला काही बाहेर जाऊ देत नाही. ईश्वरी म्हणते की सर नाही, अजिबात सर बाहेर जायचं नाही, तुम्ही ऐका माझं सर, अजिबात बाहेर जायचं नाही. अर्णव म्हणतो, मी सिंदूर घाबरू नकोस, मला माहिती या लोकांशी कसं डील करायचं ते, तू फक्त गाडीमध्ये बसून राहा. ईश्वरी म्हणते, नाही सर, कधी तर माझा ऐकत जावा ना सर, गुंड आहेत ते, काही करू शकतात तुम्हाला. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर प्लीज गाडीतून बाहेर उतरू नकोस. तर ईश्वरी म्हणते, नाही सर, मी तुम्हाला एकट्याला बाहेर जाऊ देणार नाही, हां तर मी येते तुमच्यासोबत. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुला माझी शपथ आहे, गाडीच्या बाहेर उतरायचं नाही अजिबात. असं म्हणून काही झालं तरी गाडीच्या बाहेर अजिबात उतरू नको असं पुन्हा पुन्हा अर्णव तिला बजावतो आणि स्वतः गाडीतून खाली उतरून त्या गुंडांकडे येत असतो. आता अर्णव गाडीतून उतरून खाली येतो आणि त्या गुंडांना विचारतो, कोण आहात तुम्ही, कशाला आलात तुम्हाला कुणी पाठवले? तर ते दोघं जण अर्णवला फक्त मारण्याच्या इराद्यानेच आलेले असतात आणि त्याच्यावरती त्या दोन्ही काठ्या उचलत असतात. तोपर्यंत अर्णव स्वतःच्या अंगातला कोट काढतो आणि बाजूला ठेवतो आणि म्हणतो, कोण आहात तुम्ही, तुम्हाला कुणी पाठवले आहे, माझ्या कॉम्प्युटरनी की आणखीन कुणी? याच्यावरती ती दोघं जणही गप्पच बसतात, काहीच बोलत नाहीत. अर्णवला कळून जातं की हा सगळा राकेशचाच प्लॅन आहे म्हणून. आता ते दोघं जण म्हणतात, कळलं ना तुला, मग हे घे, असं म्हणून दोघं जणही त्याच्यावरती लाकडाने मार करायला लागतात. आता अर्णव एकटाच आहे, तो त्या दोन्ही गुंडांशी लढत असतो. ते दोघं जणही खूप खतरनाक दाखवलेले आहेत आणि अर्णव हा एकटा पडलेला असतो. आता इकडे गाडीमध्ये ईश्वरी बसलेली असते. ईश्वरी खूप घाबरत असते आणि काय करावं हे तिला सुचत नसतं. सतत काय करू असं विचार करत असते. आता ते गाडीमध्ये असलेल्या इंटरनेटने लगेचच पोलिसांचा नंबर शोधते, पण तिला त्यातही काहीच करता येत नाही. तर ती लगेचच पोलिसांचा सायरन जो आहे तर तो डाउनलोड करून घेते आणि तो सायरन वाजवायला सुरुवात करणार असते. तेवढ्यातच तिथे आणखीन एक तिसरा गुंड येतो आणि या दोघांनी जसं अर्णवला धरलेलं असतं तसं तो पाठीमागून येतो आणि अचानकच अर्णवच्या डोक्यावरती जोरात काठीचा वार घालतो आणि आता सगळेजण गुंडे मिळून हसत असतात आणि एकमेकाला टाळ्या देत असतात. अर्णवला मार लागल्यामुळे अर्णव पुढे येऊन गाडीवरती असा आडवा पडलेला दाखवलेला आहे. आता इकडे दुसरा सीन दाखवलेला आहे घरचा, तो म्हणजे मामा आणि अंजली, आकाश हे सगळेजण हसत खेळत छान कॉफी पित असतात आणि तिथे राकेश बसलेला असतो आणि राकेश विचार करत असतो की अजून यांची काहीच कशी बातमी नाही आहे बरं, असा राकेश विचार करत असतो. आणि आता तो त्याचे जे गुंड पाठवलेले असते तर त्यांना फोन करणार असतो आणि सगळं खेळीमेळीचं वातावरण असतंच. तर आता इथे राकेश त्याच्या माणसाला फोन करतो, काय रे काम झालं की नाही, सगळेजण लवकर कळव मला, हे सगळेजण बोलतात. तोपर्यंत हळूच राकेश मेसेज करतो. तोपर्यंत अंजली म्हणते, मामा आकाश तुम्हाला एक गोष्ट जाणवती का, चिंटू आता प्रॉपर प्रेमात पडले हा ईश्वरीच्या, असं अंजली म्हणत असते आणि अंजली त्या दोघांचं कौतुक करत असते. आता हे सगळं वल्लरीला आणि राकेशला काय आवडत नसतं. आकाश म्हणतो, हो ना, ते तर बघून त्यांना कळतंच आहे. अंजली म्हणते, आता ना चिंटूने एक्सप्रेस करायलाच हवं आहे त्याचं प्रेम, असं म्हणत असते. तर राकेश एवढं घाण तोंड करत असतो. आकाश म्हणतो की बात हे दी, अगदी तू माझ्या मनातलं बोलीस. मामा म्हणतात, अगं अर्णव वेळ घेत असेल ना. तर अंजली म्हणते, काय करायचं वेळ घेऊन, ईश्वरीसुद्धा आता अर्णवच्या प्रेमात आहे, हे जर का सगळं आपल्याला कळत असेल तर हे चिंटूला का कळत नसावं, सांगा ना. त्यावरती मामा म्हणतात, हे बघ, त्याला जेव्हा कळायचं असेल तेव्हा कळेलच ना ते. अंजली म्हणते, ते दोघं एकमेकांची वाट बघत बसतील आणि कुणीच कोणाशी बोलणार नाहीत, असं नको व्हायला. आणि राकेशकडे बघून म्हणते, आपण त्यांची मदत करायला हवी ना. राकेश म्हणतो, किती बावळट आहे, एक ठेवून द्यावं वाटते हिला. मामा म्हणतात, हो, पण तू काय करणार कायच नेमकं. तर अंजली म्हणते, काय नाही, आपण ईश्वरीला जाऊन सांगायचं की चिंटूचं प्रेम आहे तुझ्यावरती म्हणून. आता हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो, नॉट अ बॅड आयडिया, हे करू शकतो आपण. आता हे सगळं वल्लऱ्याने राकेश इतकं घाण तोंड करून ऐकतात आणि पुढचा सीन दाखवलेला आहे. अर्णव अगदीच त्या गुंडांनी मारल्यामुळे कसा तरी अवस्थेत गाडीच्या वरतीच येऊन पडलेला असतो, गाडीच्या फ्रंट बाजूला. आणि तोपर्यंतच ईश्वरीला काय करावं ते समजत नसतं. मग ईश्वरी आतूनच सायरनचा आवाज जोरजोरात जो डाउनलोड केलेला असतो तिने तर तो वाजवते आणि लगेचच गुंड म्हणतात, पोलीस आले, काहीतरी गडबड होईल, चला पळा येतो, म्हणून पोलीस तिथून निघून पळून जातात. आता ईश्वरी लगेचच अर्णवकडे पळत बाहेर येते गाडीतून, सर करून ओरडत असते आणि म्हणत असते की सर उठा ना, काय झाले तुम्हाला, सर उठा ना.
कुणी आहे का असं म्हणून ईश्वरी जोरजोरात ओरडत असते. तिला काही समजत नसतं की काय करावं ते, कारण अर्णव पूर्णपणे बेशुद्ध होऊन पडलेला असतो गाडीच्या तिथे खाली. आता ईश्वरी पळत जाते, गाडीतून पाणी घेऊन येते आणि अर्णवच्या तोंडावरती पाणी मारते आणि सतत ओरडत असते, सर उठा ना तुम्ही, सर काय होतंय तुम्हाला, उठा ना म्हणून. आता अर्णवला थोडीशी शुद्ध येते. आता अर्णव ठीक असतो, अर्णवला एवढं काही लागलेलं नसतं आणि ईश्वरीचा सतत गोंधळ चालू असतं की सर तुम्ही ठीक आहात ना, सर काय झालं तुम्हाला म्हणून. अर्णव म्हणतो मी सिंदूर मी ठीक आहे, काही झालेलं नाही आहे मला म्हणून. आता ईश्वरीला जरा बरं वाटतं की अर्णव शुद्धीवर आलेला असतो. लगेच हात जोडून म्हणते गणू पप्पा थँक्यू हां, अर्णव सर शुद्धीवर आले म्हणून. आणि अर्णवला म्हणत असते सर उठा ना, उठलत का सर तुम्ही म्हणून त्याच्या तोंडावरती पुन्हा पुन्हा पाणी मारते आणि ठीक आहात ना सर असं म्हणत असते. अर्णव म्हणतो मी सिंदूर आय एम ऑल राईट सिंदूर आय एम ऑल राईट असं सतत अर्णव म्हणत असतो आणि म्हणते की सर माझ्याशी बोला ना सर, तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला सांगितलं होतं ना गाडीतून उतरू नका, तुम्ही माझं ऐकत का नाही सर, आणि काम डाऊन काय मला म्हणताय, मी किती घाबरले होते तुम्हाला, तुम्ही ना माझं ऐकतच नाही, गाडीच्या बाहेर कशाला पडलात तुम्ही, का असं करता तुम्ही. अर्णव म्हणतो आय एम ऑल राईट, काही काळजी करू नकोस, आणि डोक्याला पाठीमागे हात लावतो. तर तो पाहतो तर तो म्हणतो डोक्यातून रक्त वगैरे काही येत नाही आहे, म्हणजे मी ठीकच आहे. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो लागलं आहे मला खूप जोरात पण रक्त नाही आलं. म्हणल्यानंतर इट्स ओके, ठीक आहे फाईन, एवढं काही होत नाही, सोडतो तो विषय. आता ईश्वरी हात जोडून देवाचे आभार मानत असताना विचार करते, नम्रतानं सांगितलेलं आठवते आणि म्हणते आई काहीतरी वेगळंच सांगत होती, सारखं सांगत होती काहीतरी अघटित घडणार आहे, घराच्या बाहेर पडू नको आणि ईश्वरीला पण सांग. म्हणजे ईश्वरी आता विचार करते, म्हणजे आईला जे इंट्युशन झालं ते बरोबरच होतं, माझं चुकलं, मी आईचं ऐकलं नाही आणि उगीच सरना घेऊन बाहेर आले. आता ईश्वरीला हे सगळं वाईट वाटत असतं आणि इथेच हा भाग संपलेला दाखवलाय. आता आपण पुढच्या भागामध्ये पाहतोय की अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की आय एम शुअर मी सिंदूर हे सगळं राजेशनेच केलेलं आहे म्हणून. आणि आता वल्लरीने प्लॅन ठरवलेला आहे की फक्त एकट्या अर्णव आणि ईश्वरीला नाही तर अख्ख्या राजेशिर्के कुटुंबाला हे सत्य सांगायचं आणि कोणालाच यातून सावरू द्यायचं नाही कधीच. आता वल्लरी सगळ्यात मोठा जबरदस्त असा अख्ख्या राजेशिर्केंच्या विरोधात एक मोठा प्लॅन करणार असते आणि बहुतेक करून हा प्लॅन थोडाफार तरी सक्सेसफुल होणारच आहे. आता दुसरीकडे दाखवलेलं आहे की अर्णव आणि ईश्वरी अगदी सुखरूप घरी आलेले बघून राकेश लगेचच म्हणतो अरे वा तुम्ही आलात सुद्धा आणि एवढ्या लवकर. आता राकेश असं बोलल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी फक्त त्याच्याकडे रागाने बघतात. आता पाहूया उद्याच्या भागात आणखीन काय काय होतं ते. तोपर्यंत माझी आवडती सिरियल या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन भागासाठी भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.